सोलापुरातल्या अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसंदर्भात तोडगा निघालाय। पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याचं समोर आलंय। याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची मध्यस्थी बैठक यशस्वी ठरली आहे। या बैठकीत दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी पुतळ्याच्या जागेबाबत सहमती दर्शवली आहे। तसंच पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्यानं शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजानेही मान्यता दिली आहे आणि त्यामुळे अंजनगाव आता तणावमुक्त झालंय। सध्या अंजनगावात कुठलेही आंदोलन नसून पोलिसांचा मात्र बंदोबस्त कायम आहे। दरम्यान आज दिवसभरात अंजनगाव येथे दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत स्थलांतरित करण्यासाठी पुतळ्याच्या जागेची पाहणी करण्यात येईल आणि यानंतरच पुतळा स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होईल। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सोलापुरातील अंजनगाव येथे जाणार आहेत। सकाळी 11 वाजता मनोज जरांगे अंतरवली सलाटीतून अंजनगावकडे रवाना होतील। तर माढ्यातील अंजनगावातील मंदिराचे पुजारी फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। मध्यरात्री 3 वाजता फरांडे महाराजांनी पाणी पिऊन आंदोलन मागे घेतलंय। मागील 4 दिवसांपासून रस्त्यावर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। त्यानंतर काल रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि गावातील दोन्ही गट आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।